निवडणुका जशा जवळ येतात तसं नेत्यांचं पक्षांतर सुरू होतं। आज या पक्षात उद्या त्या पक्षात विचारधारा, जनतेची सेवा, वचन सगळं विसरून फक्त सत्तेच्या जवळ जाणं हा उद्देश जनतेने दिलेला विश्वास आणि मतांचा सन्मान कुठेतरी हरवतो। राजकारण आता विचारांचं नव्हे तर फायदा तोट्याचं गणित बनलंय। निवडणुका सुरू होताच राजकीय नेत्यांची हालचाल वाढते। काही दिवसांपूर्वी या पक्षाचा झेंडा माझा अभिमान आहे असं म्हणणारे आज दुसऱ्या पक्षाच्या मंचावर त्या जोशात भाषण देताना दिसतात। यातून स्पष्ट होतं की आजचं राजकारण विचारसरणीपेक्षा सत्तेसाठीचं गणित बनलं आहे। जनतेचा विश्वास, मतदारांचा सन्मान आणि लोकशाहीचे मूल्य हे सगळं फक्त भाषणापुरतीच उरलंय। खऱ्या अर्थाने जनता मात्र गोंधळलेली आहे। कुणावर विश्वास ठेवायचा हे समजेनासं झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। अशातच आता पक्षातील फुटीनंतर आउटगोइंग सुरू असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने आता शिंदे गटाला धक्का दिला आहे। चिपळूण तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटामध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे। गुहागर मतदारसंघातील धामणदेवी गटातील अंजनी ढाकरवाडी परिसरातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। हा पक्ष प्रवेश माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला। या पक्षामुळे शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रभाकर गोपाल मनवळ यांच्या कन्या डॉक्टर प्रीती प्रभाकर मनोहर यांना धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून सर्वानुमते घोषित करण्यात आले। स्थानिक स्तरावर मनोहर यांची कार्य आणि जनसंपर्क लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले। या सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर शिंदे गटात काम केले होते। तालुका प्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभाग प्रमुख नंदू कांबळे आणि शाखा प्रमुख सुनील घणेकर यांच्या प्रयत्नातून हा मोठा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। गावाच्या विकासासाठी आणि शिवसेनेच्या मूळ विचारांसाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। धामणदेवी गटातील या फुटीनंतर चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांवर याचा थेट परिणाम होणार असून आगामी राजकीय समीकरण अधिकच रोचक बनली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।